लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रांत 323 D2च्या वतीनं शिर्डी येथील हॉटेल केबीज ग्रँड येथे नेतृत्व विकास आणि सदस्यवृद्धी सेमिनार भरवण्यात आला होता। या सेमिनारला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळाला। या सेमिनारसाठी नगर, नाशिक आणि मालेगाव येथील लायन्सचे सदस्य उपस्थित होते। याप्रसंगी पुणे येथील माजी प्रांतपाल लायन BL जोशी, सहाय्यक प्रांतिक सचिव लायन श्रीकांत मांढरे, प्रांतिक सदस्य लायन डॉ रवींद्र कुटे तसेच सदस्यवृद्धी चेअरमन लायन चंद्रशेखर तापडिया आदींसह मान्यवर उपस्थित होते। लायनिझममधील सभासदाला समाजात नेतृत्व कसं करावं, समाजापुढे कसा आदर्श निर्माण करावा या उद्देशाने या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 100वा वाढदिवस देखील या निमित्तानं साजरा झाला। नमस्कार, मी लायन बाळकृष्ण लक्ष्मण जोशी, लायन्स क्लब्स या आंतरराष्ट्रीय संघटनेशी माजी प्रांतपाल म्हणून मी निगडीत आहे। आज लायन्स ही सेवाभावी संस्थेची स्थापना 1917 साली झाली। ज्या समाजात मी जन्माला आलो, ज्या समाजात मोठा झालो, आज कौटुंबिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मी एका चांगल्या अवस्थेत आहे। हे सगळं असताना याचं फक्त माझं कर्तृत्व नसून हे समाजाचं माझ्याकरता असलेलं खूप मोठं देणं आहे आणि म्हणूनच या अवस्थेमध्ये मी माझ्या समाजाकरता वेळ किंवा माझ्याकडे असलेला जो बुद्धिमत्ता आहे आणि त्याबरोबर असलेला थोडासा जो अधिक असलेलं अर्थार्जन हे मी समाजाकरता देण्याकरता आज या लायन्सच्या क्लबचा सभासद झालेला आहे। आज आमची संस्था ही 100व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे आणि आज 100 वर्षाची वाटचाल करत असताना आज आमची ही सेवेची संस्था आहे। म्हणून आम्ही आमच्या संस्थेचा 100वा वाढदिवस हा 1 कोटी लोकांपर्यंत विविध प्रकारच्या सेवा देऊन सेवाभावी संस्थेला साजेल अशा पद्धतीने आमचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने आम्ही 4 घटक ठरवलेत की आजचे जे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, हे उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ होणार आहे। तर या युवकांकरता आदर्श नागरिक व्हावेत म्हणून आम्ही 25 लाख विद्यार्थ्यांवर संस्कार करणे, आदर्श नागरिक होणे, जबाबदार नागरिक होणे अशा पद्धतीचं सेवा कार्य आम्ही आयोजित केले। या जिल्ह्यांचे जे लायन्स क्लब आहेत यांच्याकरता प्रामुख्याने शिर्डी येथील साईबाबाच्या पुण्यभूमीत आज लीडरशिप डेव्हलपमेंट आणि लीडर मेंबरशिप याबद्दल सेमिनार इथे आयोजित केलेले आहे। या सेमिनारचा मुख्य उद्देश म्हणजे लायनिझममधील मेंबरशिप आणि लीडरशिप ही विकसित करून लायन्समधल्या प्रत्येक सभासदाने लीडरशिप कशी करावी, ती कशी अंगीकृत करावी आणि समाजात त्या कशा प्रकारचे नेतृत्व द्यावे की ज्यायोगे सामाजिक कार्यातनं सर्व समाजातील दुर्लक्षित घटनांसाठी, समाजातील वंचित अशा लोकांसाठी ही संघटना नेतृत्व पुढे घेऊन एक चांगल्या प्रकारचं कार्य करील आणि समाजाला एक आदर्श अशी एक चांगल्या प्रकारची प्रतिमा लायनिझमची समाजातील अशी अपेक्षा आहे। लायन्स क्लब आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना प्रांत 323 D2च्या वतीने आज शिर्डी हॉटेल केबीज ग्रँड येथे नेतृत्व विकास आणि सदस्यवृद्धी अशा प्रकारचं हे सेमिनार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। यामध्ये नगर, नाशिक, मालेगाव या ठिकाणावरनं 100पर्यंत सदस्य हजर होते आणि नुकतंच JRD टाटा यांचं एक वाक्य माझ्या वाचण्यात आलं, आता आपण पहिल्यापेक्षा अधिक तयार असायला हवं। प्रत्येक समस्येकडे नव्या दृष्टिकोनातून पाहून परिवर्तन आणि नाविन्य आणण्यासाठी, अर्थात प्रत्येक लायन्स सदस्यामध्ये एक सर्व्हिस पोटेन्शियल असतं, अंगभूत स्किल असतं। हे जे स्किल अजून आपण चांगल्या प्रकारे परिपूर्ण कसं करू, त्याचा समाजाला कशा प्रकारे वापर करता येईल अशा प्रकारे हे नेतृत्व विकास शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। याला